नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विश्रात दीपक पंडित पुणे. माझे हे चॅनल ज्योतिष अंतरंगवरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, तुम्हा सर्व प्रेक्षकांना, मित्रांना, माझ्या नियमित वाचकांना आणि जे माझा व्हिडिओ बघतात त्या सर्व तमाम बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या जे गुढीपाडव्यापासून सुरू होतं ते आपल्या नवीन मराठी हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारे हे वर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, गुरु महाराजांचं मुख्य म्हणजे हे 3-4 मोठे जे ग्रह आहेत, गुरु, शनी, राहू, केतू, यांचं गोचर भ्रमण हे फार मोठं इम्पॅक्टफुल असतं. त्याचा बराच मोठा परिणाम हा सर्वसामान्यावरती होतो. त्यावेळेला देश, राज्य, प्रदेश यावरती सुद्धा त्याचा मोठा इम्पॅक्ट होतो, परिणाम होतो. आणि या वर्षी 30 एप्रिलला म्हणजे 1 मे 2024 ला गुरु महाराज राशी पालट करून मेषेतून वृषभेत जाणार आहेत. तर मेष राशी ही अग्नितत्वाची राशी आहे आणि चर राशी आहे आणि मंगळ हा तिचा स्वामी अधिपती आहे. आणि वृषभ राशी ही स्थिर राशी आहे, स्त्री राशी आहे, पृथ्वी तत्वाचे, आणि शुक्र हा तिचा स्वामी आहे वृषभेचा. आणि जेव्हा आपण आता गुरु महाराजांचं संक्रमण बघतो ते फार आपण गेल्या 4 वर्षात बघितलंय, 4-5 वर्षात, 2019 पासून मकर राशीतील गुरुचा अनुभव घेतलाय, त्यानंतर कुंभेचा घेतलाय. कुंभेच्या गुरु गोचर भ्रमण तर आपण कोविडचा अख्खा पिरियड, ऑलमोस्ट तो 1 वर्षाचा पिरियड घरामध्ये बसून काढला सगळ्यांनी. म्हणजे एक प्रकारचं फार भयानक स्थिती आपण त्यावेळेला अनुभवली. त्यानंतर मग जेव्हा तो कुंभेतून मीनेत गेले स्वगृही, त्यानंतर मेषेत आले, असा त्यांचा जो प्रवास आहे तो आपण सगळे गेले 5 वर्ष झालं वेगवेगळ्या स्वरूपात, बऱ्या वाईट स्वरूपात, फलितामध्ये अनुभवतोय, शुभाशुभ फलित. परंतु आता गेल्या वर्षापासून म्हणजे जेव्हापासून मीनेत आले तेव्हापासून जरा बऱ्यापैकी मानवी जीवनात, आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक प्रकारची स्थिरता आली, किंवा आपण म्हणतो ना, परत गाडी पटरी पे आ रही है, स्थिर स्थावर होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली बऱ्याच जणांची. हे आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. आपल्या शेजार पाजारी, आपल्या मित्रमंडळीत, आपण जिथे काम करतो ते, किंवा आसपास वावरताना ते पाहिलेले, समाजात, आपल्या सोसायटीत पाहिलेले. आता शुक्राच्या वृषभ राशी जेव्हा गुरु महाराज येतोय, लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा गुरु महाराजांचं गोचर भ्रमण शुक्राच्या राशीतनं, स्पेसिफिकली वृषभेतनं असतं, किंवा कुठल्याही माणसाच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये, जन्मकुंडलीमध्ये गुरु महाराजांचे वृषभातले गुरु महाराज आहेत, त्यावेळेला स्वार्थीपणा, अप्पलपोटीपणा, सगळं काही मलाच हवंय, ही वृत्ती फार वाढीस लागलेली असते. कारण शुक्र ही भौतिक सुखाची आस असलेली आहे आणि गुरु महाराज हे एक्सपान्शन करतात, म्हणजे भव्यता देतात त्या कुठल्याही गोष्टीला. जिथं गुरु महाराज बसतात ना, ते एक्सपान्शन करतात त्या कारकत्वांचं. इव्हन तो गुरु महाराजांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, अनुभवास पण आलेलं आहे, कुंडलीमध्ये ज्या स्थानात गुरु महाराज स्थानापन्न झालेले आहेत, शरीराचा जो भाग, आपल्या शरीराचा जो भाग त्या कुंडलीच्या त्या स्थानाच्या द्वारे दर्शविला जातो, कारकत्व आहे, तो भाग सर्वसाधारणपणे मोठा असतो आपल्या शरीरामध्ये. म्हणजे एक लग्नात गुरु असेल प्रथम स्थानी, कुंडलीच्या पहिल्या स्थानामध्ये जर का गुरु महाराज असतील तर त्या माणसाचं डोकं तरी मोठं असतं, किंवा बुद्धिमत्ता तरी अफाट असते, ज्ञानाचा सागर असतो तो. हे असे वेगवेगळे कारकत्व आहेत. म्हणजे गुरु महाराज वृषभेत येणार आहेत, एक्सपान्शनचा कारक आहे. इथे हे वाक्य महत्वाचं लक्षात ठेवा, वृषभ रास ही ज्या कुठल्या देशाची असेल, कदाचित त्यांच्या सरहद्दीचं एक्सपान्शन व्हायची शक्यता आहे. पुन्हा एकदा सांगतो, वृषभ राशीच्या अंमलाखाली जे देश येतात त्यांच्या एकतर सरहद्दीवरती कुरबुरी होतील, किंवा सरहद्दी एक्सपांड व्हायची शक्यता आहे. आता तुम्ही डॉटेड लाईन जोडू शकता. पण वृषभ राशीमध्ये जेव्हा जेव्हा गुरु महाराज येतात, शुक्र, दैत्य गुरु शुक्र, दोघे गुरुच आहेत, तर तेव्हा तेव्हा गुरु महाराजांनी, बृहस्पतीने आपली प्रतिष्ठा थोडी गमावलेली असते. कारण स्वार्थी, अप्पलपोटीपणा, सगळं काही मला असल्याचे हाव हे. परंतु तसे गुरु महाराज आणि शुक्र महाराज हे एक प्रकारचे शत्रू मानले जातात, कारण हे देवांचे गुरु आणि दैत्यांचे गुरु आहेत. ओके, परंतु दोघेही लाभदायक आहेत त्यांच्या त्यांच्या जागेवरती. त्यामुळं काही प्रकारचा लाभ, वृषभ राशी कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये धनाची मानली जाते, धनस्थान मानलं जातं त्याला.
त्यामुळे धनसंपत्तीचे प्रतिनिधित्व दोघंही करतात, गुरु पण करतात आणि शुक्र पण करतात. शुक्र हे लिक्विड कॅश म्हणता येते किंवा खेळता चलनी पैसा, आपण ज्याला म्हणतो ना खेळता पैसा, खेळतं भांडवल ते. आणि गुरु महाराज हे साठवलेलं आहे, साठवणूक आहे, एक्सपान्शन आहे, पृथ्वीतत्व आहे, बरोबर ना. त्यामुळे ते साठवणूक होणं किंवा आर्थिक फायदा वाढणं. आता मार्केट सुद्धा ऑफ होईल, सोनं सुद्धा आता काहीतरी आज गुढीपाडवा आहे 72,000चं काहीतरी दिसलं सोन्याचा भाव. म्हणजे या काळामध्ये पैशांचा संचय, धनसंचय होऊ शकतो. हा तसा एक गुरु महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे. गुरु कुठलाही असू द्यात, कसंही असू द्यात, कुठेही असू द्यात, तो त्यांचे बेसिक कन्सेप्ट सोडत नाहीत, फायदा पोहोचवतात, शुभत्व त्यांचं ते घालवत नाहीत. जरी शत्रुग्रह असले, कारागृहात असले तरी गुरु हा गुरुच असतो, गुरु हे गुरुच असतात. त्यामुळे शुक्राच्या वृषभेच्या राशीतील गुरु महाराज आपल्याला काही फायदे हे आणून देतात. आता मकर आणि कुंभ राशीमधले जसे आपल्याला कठीण आणि प्रतिबंधात्मक दिवस दिसायला होते 19 आणि 20 मध्ये, तसे कदाचित दिसणार नाहीत. परंतु शत्रू राशीत असून सुद्धा गुरु महाराजांचे वेगळ्या प्रकारचे फायदे. म्हणजे पहिला फायदा काय होईल तर भौतिक सुखाची लालसा वाढेल या पुढच्या 1 वर्षामध्ये. कदाचित होऊ शकतं की पैसे साठवणुकीकडे लोकांचा भर असेल, कल असेल. तिसरी गोष्ट म्हणजे असं होईल ना की स्वार्थीपणा, अक्कलपोटीपणा वाढलेला दिसेल, टॉप टू बॉटम. चौथी गोष्ट अशी होईल, सगळ्यात महत्वाची आहे ती, की गुरु महाराज ह्यांचं जे कारकत्व आहे, की आपण काय म्हणतो की फायदा करून देणं, तर ते सरसकट सगळ्यांनाच फायदा देतात का तर नाही. त्यांचं शुभत्व सोडत नाही, पण फायदा देताना ते आपण बघतो ना की गुरूंचे जे जवळचे शिष्य असतात त्यांच्यावरती थोडी विशेष कृपादृष्टी असते, किंवा जे लांबूनच फक्त कुणाबरोबर तरी आलेत, चला चाललोय आम्ही त्या गुरूंच्या दर्शनाला म्हणून आलेत, हौशे गौशे नवशे जसे येत असतात ना जत्रेत किंवा देवळात जाताना, तसे जे मनोभावे त्यांची उपासना करतात, पूजा करतात, त्यांच्यावरती ते शुभ हस्ते शुभ आशीर्वाद देतात आणि त्यांचं भलं होतं. तसंच आपल्या वैयक्तिक कुंडलीत गुरु महाराजांची जी कंडिशन आहे, पोझिशन आहे, ज्या स्थानात पडलेत, ज्या राशीत पडलेत, ज्या नक्षत्रात पडलेले आहेत, त्या परत्वे ह्या गुरु महाराजांचं फायदा देण्याचं किंवा शुभत्व मिळण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. त्याच्याकरता वैयक्तिक कुंडली अभ्यासूनच त्याच्यावरती मत प्रकट करता येऊ शकेल. परंतु निश्चितपणे काहीतरी प्रभाव तो पडणारच आहे, शुभत्वाचे वाढ होणार आहे, शुभत्व मिळणार आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो ना की सामूहिक प्रभाव, मी मगाशी पण म्हणालो की ज्या देशांची राशी वृषभ आहे त्या देशांची सीमा वाढू शकतात, एक्सपांड होऊ शकतात, किंवा सीमेवरती कुरबरी होऊ शकतात, दोन्हीपैकी काही होऊ शकेल. पण आपण चांगलीच बाजू धरूयात ना, सीमा एक्सपांड होतील. ओके. मुळातच गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. आपण म्हणतो की म्हणजे साईज मध्ये शनी महाराज पण मोठे म्हणले जातात साईज मध्ये, परंतु त्यांच्या भोवतीच्या कड्या आहेत त्यामुळे त्यांचा साईज वाटतो. परंतु गुरु महाराज हे मोठे ग्रह आहेत आणि त्यांचं गोचर भ्रमण जे ना ते 13 महिने असतं, सरासरी 12 ते 13 महिने असतं. आणि हे आपण म्हणतो ना दीर्घ मुदतीचं चालणारं गोचर भ्रमण एका राशीतनं हे बरेच इम्पॅक्टफुल राहतं. आणि मानवी जीवनावरती तर त्याचा निश्चितपणे परिणाम होतोच, वैयक्तिक जीवनावरती. म्हणजे आता बऱ्याच जणांचे म्हणजे जसं म्हणतात ना गुरुबल नाहीये, विवाह जमवताना म्हणतात मुलीला गुरुबल नाहीये, मुलाला गुरुबल नाहीये, तर ते गुरुबलामध्ये फरक पडणार आहे एक. दुसरी गोष्ट काय होणार आहे की संचार करत असताना गुरु महाराजांचं गुरुचं भ्रमण करत असताना ते त्यांचे काही बेसिक गोष्टी जशा घेतात तशा त्या काही मध्ये हात आखडता देखील घेतात. आता हात आखडता घेतात म्हणजे काय करतात तर ते त्यांचं बेसिक गोष्ट जे आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला शुभत्व ते सोडत नाही, एक जरे भले शत्रूच्या ग्रह असले तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची की त्यांच्या बाबतीत एक म्हणलं जातं की त्यांच्याकडून तुम्ही जे अपेक्षा करता ते पूर्ण करतातच ते. फक्त तुमची साधना, तुमची उपासना, तुमचे जप तप किंवा तुमची इच्छा किंवा प्रामाणिकपणे तुम्ही केलेली उपासना त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि आता ह्या सगळ्यामध्ये जर का पाहायला गेलं तर गुरुनी जेव्हा एप्रिल 2023 मध्ये मेष राशीत प्रवेश केला तेव्हा काही मिंगाच्या राशीत होता, तो मंगळाच्या राशीमध्ये होता, काही आक्रमक घडलेल्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. लक्षात ठेवा मी एप्रिल 2023 म्हणतोय, म्हणजे मागच्या वर्षी त्या गुरुचं जे गोचरभ्रमण झालं होतं त्यावेळेला. त्यामुळं
आपण त्यावेळेला मोठे मोठे संघर्ष पाहिले, म्हणजे जसं इस्रायलचा झाला, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष झाला, रशिया युक्रेन संघर्ष पाहिला. आणि हे संघर्ष जे आहेत ना ते राष्ट्र पातळीवरती पण दिसले आणि वैयक्तिक पातळीवरती पण दिसले. आणि या सर्वांमध्ये काय झालं ना, एक प्रकारची मंगळाची राशी आहे ती एकतर मेष, आणि गुरु महाराज आहेत ते. त्यामुळं विश्वास बसवताना किंवा विश्वास आपण म्हणतो ना, काय विश्वास नाही कराय, हा जो शब्द आहे ना, हा तुम्ही गेल्या वर्षभरात किंवा आत्ताच्या सरलेल्या वर्षात वारंवार ऐकला असेल. पुढे तसं होणार नाहीये. त्याचे वेगळे काय संदर्भात ते सांगतो पुढे. आता जेव्हा गुरु आणि शुक्र येत आहेत ना एकत्र, तेव्हा कदाचित आपल्याला राष्ट्रांमध्ये संघर्ष दिसेलच, पण तो आता आध्यात्मिक स्वरूपाचा, धार्मिक स्वरूपाचा असेल. कारण एक दैत्य गुरु आहे आणि एक देवगुरु आहे. त्यामुळं धार्मिक, जातीय तर नाही म्हणता येणार त्याला, कारण ते धार्मिकच राहील मोस्टली. धार्मिक संघर्ष किंवा संघर्षाला धार्मिक अधिष्ठान दिलं जाईल किंवा होईल. म्हणजे आधीचा संघर्ष आपण जो पाहिला तो काय म्हणतात ना त्याला, पॉवरचा होता तो. आताचा पॉवरचा नसेल नुसता, आता त्याला धार्मिक अधिष्ठान असेल, धार्मिक अनुष्ठान असेल किंवा धार्मिकता रंग असेल संघर्षाला. कारण शुक्र पण गुरु आहे दैत्यांचा आणि गुरु महाराज हे गुरु आहेत हे देवांचे. त्यामुळे देव आणि दैत्य अशी ही लढाई म्हणा किंवा संघर्ष असेल. आणि महत्वाकांक्षा गुरु महाराज आहेत आणि शुक्र महाराज आहेत, दोघेही महत्वाकांक्षी आहेत. महत्वाकांक्षा दोन्ही बाजूला टोकाची असेल, विरुद्ध बाजूला पण आणि ह्या साईडला देखील दोन्हीकडे, आणि आक्रमकता असेल. आता जेव्हा जेव्हा गुरु महाराजांचं गोचर भ्रमण शुक्राच्या राशीतून होतं किंवा बुध आपल्या वृषभेतून होतं, तेव्हा तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली जाते की जे प्रिसियस मेटल्स म्हणतात ना, सोनं, चांदी, हिरे, यांचे भाव वाढतात आणि ते साठवणुकीकडे लोकांचा भर राहतो. कारण धनस्थान आहे आणि पृथ्वी तत्व आहे, साठवून ठेवायची वृत्ती आहे. त्यामुळं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हे प्रिसियस मेटल ज्याला म्हणतात, सोनं, चांदी, हिरे, यांच्या किमती पण वाढतील आणि त्याच्या साठवणुकीकडे लोकांचा भर राहील. परंतु या सर्व कालावधीमध्ये एक होणार आहे की लोकांचे बेसिक ज्या गोष्टी आहेत ना, बेसिक गरजा, नीड्स, त्या पूर्ण होणार आहेत. कारण दोन्ही गुरु आहेत. त्यामुळं आणि कुटुंबस्थाने, द्वितीय स्थाने हे खानदानाचं मानलं जातं. त्यामुळं बेसिक गरजा पूर्ण होणं, तुमच्या ज्या बेसिक नीड्स आहेत, आपण म्हणतो ना की आपलं कसं कुटुंबामध्ये असतो, आपण भरल्या घरात असतो ना, तेव्हा आपल्याला कशाची ददात पडत नाही. तो कुटुंब प्रमुख जे काही कमवत असेल ना, तो त्याचं लुकआउट असतो. परंतु आपण जेव्हा त्या घरात राहत असतो, म्हणजे 10-15, आताच्या काळात न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात आपल्या, हम दो हमारे दो, परंतु पूर्वी किंवा अजून सुद्धा काही खेडेगावांमध्ये असं भरलं घर असतं. आजी, आजोबा, आत्या, काका, काकू, काकाची पोरं, आत्याची पोरं, आपले स्वतःचे सख्खे 2-3 भावंड, असं मोठं घर असतं. तर तिथं बघा तुम्ही, तिथं कुठल्या असला तर पूर्ण अंधार असतो आणि काही वेळेला त्याच्या विरुद्धच बाजूला असली तर भरपूर ददात असते, सगळ्या कशाचीच काही कमी पडत नाही. कारण तिथे कुटुंब सक्षम असतं. त्या सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांची, कुटुंबातले जे काही कर्ते पुरुष असतील, म्हणजे थोरले चुलते असतात, आजोबा असतात, वडील असतात आपले, हे सगळे मिळून एकत्रित एफर्ट टाकून तिथं ते जे काही कमाई करायची किंवा जे काही उपद्योग करायचे असतात, जे काही काम करायचे किंवा जो काही रोजगार करायचा आहे, रोजीरोटी कमवण्याकरता जे करायचं, ते सगळे चुलते, मालते, आजोबा, वडील सगळे मिळून करत असतात. त्यामुळं येणारा इन्कम सुद्धा तसंच असतो. त्यामुळं तिथं जे वावरणारे असतात ना, त्यांना काही गोष्टीची ददात पडत नाही, कमतरता जाणवत नाही, उणीव जाणवत नाही. ती गोष्ट होईल बघा. बुधाच्या राशीमध्ये, वृषभ राशीमध्ये कुटुंबस्थानातली जी राशी आहे, वृषभ रास द्वितीय स्थान हे कुटुंबस्थान मानलं जातं. खानदानाचं, मी शब्द वापरतोय खानदानाचं स्थान. कुटुंबस्थान म्हणजे मी 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 आणि माझं कुटुंब नाही, माझं संपूर्ण कुटुंब, अख्खं खानदान, म्हणजे जे तुमचं कुळ म्हणतो आपण, कुळ, ते कुल, अख्खं कुल मानलं जातं. तर असं ते स्थान आहे. त्यामुळं इथे असणारा गुरु वृषभ राशीतील, शुक्राच्या राशीतील खानदानाने काय काळजी घेतली पाहिजे, खानदान कशी काळजी घेतं, हे आता तुम्ही बघाल. आणखीन एक गंमत सांगतो फक्त, येत्या वर्षभरामध्ये आता जे न्यूक्लिअर फॅमिली झालेले आहेत ना, त्या कुठल्याही कारणामुळे होतात, नोकरीमुळे होतील, धंद्यामुळे होतील किंवा आणखीन इतर काही कारणामुळे, ते आता परत आपण म्हणतो ना
एकत्र येणं किंवा ते पुन्हा एकत्रीकरण होणं, म्हणजे एकत्र लगेच राहायला येतील असं नाहीये, परंतु त्यांच्यामध्ये सुसंवाद वाढणं किंवा एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू होणं ही गोष्ट होईल. कारण त्यानंतर पुढची रास आहे 25 नंतरची, ती मिथुन आहे. ती बुधाची रास आहे. बुधाच्या राशीतनं गुरु जेव्हा जातो ना, तेव्हा गुरु बुधाला बरोबर घेऊन गेल्यासारखा आहे. त्यांचं भले शत्रुत्व असेल नसेल, परंतु ते बुधाला बरोबर घेऊन गेल्यासारखं आहे. त्यामुळे केअरिंग नेचर वाढेल घरातल्या मोठ्यांचं छोट्यांप्रती. मग ते छोटे भाऊ असतील, छोटी मुलं असतील किंवा कुटुंबातले इतर सदस्य असतील. त्यानंतर कर्क राशीत जाणार आहे. म्हणजे पुढचे 24, 25, 25, 26, 26, 27 आपली कुटुंब व्यवस्था ही थोडी बळकट होण्याच्या दृष्टीने कालावधी आहे. तर मित्रांनो, असा हा आपण एक आढावा घेतला गुरु महाराजांचं गोचर भ्रमण, जे वृषभ राशीतून होणार आहे 1 मे 2024 ते 15 मे 2025 पर्यंत, 14 का 15 मे पर्यंत आहे ते. तर आशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा.